नमस्कार. अनुश्री व्ह्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. काल रात्रीपासून आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे. पावसाने थैमान घातलेला आहे आणि शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेलं आहे. तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे. 6 मेपासून पाऊस चालू आहे. पाऊस उघडायलाच तयार नाही. 5.5 महिने पूर्ण होऊन गेले तरी पाऊस उघडतच नाही आहे. आणि आमच्या नाशिकमध्ये तर उन्हाळ कांदे, टोमॅटो आणि द्राक्षबाग ही 3 पिकं सर्वात मोठी पिकं आहे. मेमध्ये कांदे काढायचे आणि पाऊस आला, त्याच्यामुळे मेमध्ये कांदेच काढता आले नाही. कांद्यांमध्ये तशीच रोटरी मारली आणि टोमॅटोला वावर तयार केलं. त्याच्यानंतर टोमॅटो लावले तर रिमझिम कंटिन्यू पाऊस चालूच होता. पण काल रात्रीपासून तर मुसळधार पाऊस चालू झालेला आहे आणि टोमॅटो पूर्ण आमचे नाशिकचे पाण्यामध्ये आहे. आणि टोमॅटोला इतकं पाणी काही चालत नाही. टोमॅटोची मुळी लगेच खराब होती. काही टोमॅटो चालू झालेले आहे, काही टोमॅटो चालू होणार आहे. जे टोमॅटो चालू आहे त्यांना तर तुम्हाला पण सर्वांना माहितीच आहे. 180 ते 200 रुपये 20 किलोचं कॅरेट विकतं. म्हणजे शेतकऱ्याच्या हातात 1 रुपयासुद्धा येत नाही. आणि त्याच्यात पाऊस निसर्गाने इतकं मोठं नुकसान केलं आहे तर बास कधी. आता टोमॅटो खराब होऊन जाणार. द्राक्ष बाग आता छाटणी करायला पाहिजे, तर द्राक्ष बाग छाटायला बागांमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे. जायला पण चान्स नाही. गुडघ्या इतकं पाणी आहे बागांमध्ये. तर कसे काय बाग छाटणार? शेतकऱ्या पुढे नुसते प्रश्न उभे. शेतकऱ्यांनी करायचं काय आणि खायचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बाग छाटल्यानंतर सुद्धा ह्या वर्षी बागांच्या काड्याच झालेल्या नाही, कारण कंटिन्यू पाऊस चालू होता. जरी जास्त म्हणजे खूप धो पाऊस नव्हता, पण रिमझिम आमच्या नाशिकला मेपासून पाऊस चालू आहे. पाऊस उघडायलाच तयार नाही. तर पावसामुळे ना काड्याच झालेल्या नाही. बागांच्या काडीला ऊन लागतं, काडी तापण्यासाठी, काडी तयार होण्यासाठी. ऊनच पडलेलं नाही मेपासून, तर काडीच तयार झालेली नाही. तर आता बागांना द्राक्ष येणार कशी हा शेतकऱ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणजे कांद्यांचं 1 पट नुकसान झालं, टोमॅटोचं 2 पट, आणि आता बागांचं तर छाटण्यापासूनच टेन्शन आहे. बाग कसे निघतील याचं शेतकऱ्याला सर्वात मोठं टेन्शन आहे. तुम्ही वातावरण बघताच आहे, इतकं खराब वातावरण आहे तर बस कधी. सगळीकडे नुसतं पाणी साचलेलं आहे. पाणी सोडून दुसरं काहीच दिसत नाही. नदी नाले सर्व दुधड्या वाहत आहे. नाशिकला इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पहिल्यांदा झाला. रस्त्यावरती पाणी, सगळीकडे नुसतं पाणीच पाणी. आमच्या बाणगंगा नदीला तर कधी पूर जात नाही. 2-3 वर्षानंतर आता ह्या वर्षी कंटिन्यू पाणी आहे आणि कंटिन्यू पूर जातोय. शेतकऱ्याचे आमच्याच इकडे नाही, नाशिकलाच नाही, सर्वीकडे शेतकऱ्याचे खूप हाल आहे. पावसाने आता सर्व शेतकऱ्यांची खूप हाल केले. सर्वच आपल्या महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे आणि त्याच्यात नुकसान फक्त शेतकऱ्याची. शेतकऱ्याने करायचं काय? आणि सरकार मदत देऊन सरकार पण किती मदत देणार आहे? आणि सरकार 5-6 हजार रुपये एकरी मदत देतं, त्याच्यामध्ये काय होणार आहे? शेतकऱ्याला पण सर्वच खर्च आहे. तुमच्या 2 आणि 4 आणि 5 हजारांनी काहीच होत नाही. शेतकऱ्यांनी करायचं काय आणि खायचं काय हाच मोठा प्रश्न आहे. इतका पाऊस. आता पावसाने खरं तर उघडायला पाहिजे, पण अजून पण सांगताय हवामान खातं की अजून 5 तारखेपर्यंत, 5 ऑक्टोबरपर्यंत पाऊस आहे. मग आता काय माहिती, सर्व काही देवाच्याच हातात. आता पावसाने उघडायला पाहिजे, पावसाने यायला नको आहे. मी पण स्वतः आली होती, म्हटलं आपण बघू पाणी किती आलेलं आहे. थोडासा पाऊस कमी झाला होता, म्हटलं जाऊन बघू, तर भरपूर असं पाणी आलेलं आहे. मिस्टर आणि ते गेलेले होते पाणी बघण्यासाठी, तर तिकडे इतकं पाणी आहे पुढे नदीवरती, तर बस कधी आमच्या नदीला इतका पूर आलेला आहे. सणासुदीच्या काळामध्ये बळीराजावरती निसर्ग कोपला. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान केलं आहे, तर बस कधी. आता ते नुकसान भरून निघायला 2-3 वर्ष लागतील शेतकऱ्याचं हे सर्व नुकसान भरून निघायला. आणि इतकं मोठं नुकसान नव्हतं व्हायला पाहिजे शेतकऱ्याचं, पण खूप मोठं नुकसान झालं आहे. धाराशिव तिकडं तर आपण बघतोय मुलांना शाळेतसुद्धा जाता येत नाही. हे त्यांना डायरेक्ट म्हणजे सार्वजनिक ठिकाणी नेलेलं आहे, तिथे ठेवलेलं आहे. म्हणजे ते त्यांच्या घरीसुद्धा नाही, त्यांच्या घरांमध्ये सर्व पाणी आहे.
इतकी बिकट परिस्थिती झाली आहे तर बस कधी शेतकऱ्याची किंवा गावातल्या सर्वच लोकांची झाली आहे. त्यांना आता आपलं सरकार 2 टाईम जेवण, त्यांच्या जनावरांना वैरण वगैरे सर्वच देत आहे, त्यांना सर्व मदत करत आहे. पण जी त्यांची हाल झाली आहे ती कोणीच भरून काढू शकत नाही, नाही सरकार किंवा नाही आपण कोणीच. त्यांनाच फेस करावं लागतं आहे. चला आता व्हिडिओची एंडिंग इथेच करते. अनुश्री व्हिडिओज बघत राहा. अनुश्री व्हिडिओजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. डेली व्हिडिओ येतच राहतील.